इयत्ता 4 सेतू अभ्यास विषय इंग्रजी दिवस पहिला डे 1 अँड अल्फाबेट सॉन्ग। तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला एक अल्फाबेट सॉन्ग दिलेला आहे जे आपल्याला इथं डेमॉन्स्ट्रेशन त्याचं घ्यायचं आहे। आपण आधी ती जी अल्फाबेट सॉन्ग आहे ते रीड करूया। बघा ABCDEFG कम ऑन सोनू रीड विथ मी HIJKLMN काउंट द बुक्स वी हैव 10 OPQRSTU I am reading so are you VNWXYZ गिव मी द बुक्स यू हॅव रेड। तर अशा पद्धतीने हे अल्फाबेट सॉन्ग आपल्याला इथं रीड करायचं आहे, म्हणायचं आहे। आणि आता मी जशा पद्धतीने म्हणून दाखवून तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ते सॉन्ग जे आहे ते म्हणायचं आहे आणि ॲक्शन सुद्धा करायच्या आहेत। ओके रेडी, चला आपण सुरू करूया। बघा ABCDEFG कम ऑन सोनू रीड विथ मी HIJKLMN काउंट द बुक्स वी हॅव 10 OPQRSTU I am reading so are you VNWXYZ give me the books you have read। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही जी पोयम आहे, ही जी अल्फाबेट सॉन्ग आहे हे प्रॉपरली असं म्हणायचं आहे। आता या अल्फाबेट सॉन्ग मध्ये आपल्याला सर्व स्मॉल लेटर्स दिलेले आहेत, एकदा आपण ते रीड करूया। ABCDEFG HIJKLMN OPQRSTU VWXY and Z असे A to Z पर्यंत हे अल्फाबेट सॉन्ग आपण इथे बघितलेलं आहे। आता आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे मित्रांनो। या ठिकाणी बघा, तर मी काही वर्ड्स बोलणार आहे आणि त्या वर्ड्स मधलं जे पहिलं लेटर असेल, बिगिनिंगचं लेटर असेल, तो वर्ड्स तुम्ही ऐकायचं आहे आणि त्यातलं पहिलं जे लेटर असेल ते तुम्ही गेस करायचं आहे, सांगायचं आहे। ओके, एक एक्झाम्पल बघूया। जसं इथं बघा आपल्याला बोलले बॅट, बॅट मधील पहिलं अक्षर आहे बी, बरोबर ना, बॅट बी। रॅट R, तसं 10 T, बरोबर ना। तर आता मी काही 5 शब्द बोलणार आहे, त्याच्यामध्ये पहिलं बिगिनिंग लेटर आहे स्टार्ट होणारं ते तुम्ही गेस करायचं आहे। ओके रेडी, चला। तर बघा काईट, काय येणार आहे बिगिनिंग लेटर के, व्हेरी गुड, सुरुवातीचा लेटर येणार आहे के। नेक्स्ट फॅन F, व्हेरी गुड। नेक्स्ट मॅट M, व्हेरी गुड। नेक्स्ट बॉल B, ओके व्हेरी गुड। नेक्स्ट येलो, येलो रंग, पिवळा कलर Y, ओके। नेक्स्ट सन, सूर्य SUN सन S, ओके व्हेरी गुड। तर हा गेसिंग गेम तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तींसोबत देखील इथे खेळू शकता। आपण इंग्रजी शब्द वाचायचे आणि त्याच्यामधला जो सुरुवातीचा जो आवाज आहे त्याचं लेटर किंवा अल्फाबेट आपण फाइंड आउट करायचं। तर हा गेम तुम्ही नक्की खेळायचा आहे। याचा फायदा असा होणार आहे की आपल्याला जे अल्फाबेट्स आहेत त्यांचे आवाज कोणते आहेत हे ओळखायला इथे सराव होणार आहे। चला, आता हा जो गेसिंग गेम आहे तो आपण डेफिनेटली खेळायचाच आहे। चला, नेक्स्ट आहेत आपल्याला प्रॅक्टिस करायला सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला A पासून Z पर्यंतचे लेटर्स आपल्याला इथे 4 लाईन्समध्ये ड्रॉ केलेले आहेत, लिहून दाखवलेले आहेत आणि ते आपल्याला जसेच्या तसे कॉपी करायचे आहेत। आता मित्रांनो कॉपी करत असताना आपण बऱ्याचदा काय होतं बघा, आपल्या A to Z लिहिण्यामध्ये खूप मिस्टेक्स होत असतात। कॅपिटल आपण बरोबर लिहितो पण स्मॉल लिहिताना आपल्या खूप मिस्टेक्स होतात। बऱ्याचदा काय होतं, आपण जी हे लेटर आहे, जे जी सुद्धा आपण बऱ्याचदा असंच काढतो, बरोबर ना। तर जी इथे बघा खाली गेलं पाहिजे, ती गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे। जेच्या बाबतीत सुद्धा असंच आहे मित्रांनो, जे सुद्धा बरेच जण असंच करतात, बरोबर। के मित्रांनो, मला वाटतं अनेक मुलांचा हा प्रॉब्लेम असतो केचा। के जसं कॅपिटलमध्ये असतं स्मॉलमध्ये पण तसंच काढलं जातं मित्रांनो बऱ्याचदा, पण के स्मॉल काढत असताना इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला। बघा या अशा पद्धतीनं या 2 लाईन्स या मधल्या 2 लाईनमध्ये काढल्या पाहिजेत। के LM, त्याच्यानंतर बघा NOP, P आणि Q ही दोन्ही अक्षरं मित्रांनो इथं खाली आली पाहिजेत, ही लक्षात घ्या। P आणि Q हे अशा पद्धतीनं खाली आली पाहिजेत। R सुद्धा बरेच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे R काढलं जातं, काही जण R असं काढतात, म्हणजे 4 सारखंच काढतात। तर प्रॉपरली मित्रांनो R हे असं अशा पद्धतीने घेतलं पाहिजे, जसं इथे आहे बघा अशा, किंवा अशी लावून अशा पद्धतीनं, जसं तुम्हाला असं जमेल तसं। पण कसं झालेलं आहे, हे आपण लिहून लिहून आपल्याला असा सराव झालेला आहे, पण शक्यतो आपण असं मराठी 4 काढण्यापेक्षा असं R काढायचं इथे सराव केला पाहिजे। नंतर S T सुद्धा बघा प्रॉपरली व्यवस्थित काढायचं आहे, असं व्यवस्थित वरच्या 2 लाईनमध्ये असं काढायचं आहे। T UVWXY सुद्धा बघा आपल्या ही जी खालची लाईन आहे ती अशी क्रॉस आली पाहिजे। आणि Z, तर याच्यामध्ये मित्रांनो जर बघितला तुम्ही तर ACEIMNORSUVWXZ ही लेटर्स जी आहेत ती फक्त बरोबर मधल्या लाईन्समध्ये येतात, बरोबर ना। आणि बाकीचे लेटर्समध्ये B असेल, D असेल, F असेल, HKL त्यानंतर T असेल, हे वरती जातात आणि उरलेली जी आहे ज्याच्यामध्ये G J P Q आणि Y हे खाली येतात। तर ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपण A to Z चा सराव, अल्फाबेटचा सराव इथे करायचा आहे। ओके, चला आता पुढे जाऊया।
ओके, चला तर इथे आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा. स्टुडंट्स रीड द वर्ड अँड कॉपी द फर्स्ट लेटर ऑफ द वर्ड इन देअर नोटबुक. तर हे शब्द इथं आपल्याला दिलेले आहेत आणि हे शब्द आपण रीड करायचे आहेत, वाचायचे आहेत आणि त्याच्यातलं फर्स्ट लेटर जे बिगिनिंगचं लेटर आहे, अल्फाबेट आहे, ते आपण कॉपी नोटबुकमध्ये करायचं आहे. बघा पहिला शब्द आहे कम, COME, कम. कम म्हणजे येणे, याचं पहिलं अक्षर आहे C. दुसरा आहे रीड, रीड मीन्स वाचणे, R. तिसरा आहे सोनू, हे नाव आहे, S मीन्स सोनूचं पहिलं अक्षर S. नेक्स्ट आहे ऑल, ऑल म्हणजे सर्वजण, ऑल, A आहे. ऑन, ऑन म्हणजे वर, एखाद्या वस्तूच्या वर. पेन इज ऑन द टेबल, पेन हे टेबलाच्या वर आहे, त्याला ऑन म्हणतात, O पहिलं अक्षर. नेक्स्ट आहे 10, 10 मीन्स 10, बरोबर, T आहे पहिलं अक्षर. आणि काउंट, काउंटिंग मोजणे, काउंट करणे म्हणजे मोजणे, तर पहिलं अक्षर आहे C. तर हा होमवर्क तुम्ही कॉपी करायचा आहे. नेक्स्ट आहे बघा आपल्याला प्रॅक्टिससाठी एक होमवर्क दिलेला आहे, जो आपण आपल्या घरी करायचा आहे किंवा आपल्या नोटबुकमध्ये करायचा आहे. तर इथे आपल्याला बघा राईट स्मॉल लेटर्स इन युअर नोटबुक ॲज फॉलोइंग. तर या ठिकाणी आपल्याला स्मॉल लेटर्स दिलेले आहेत बघा आणि त्यांचे ग्रुप्स केलेले आहेत. जसे मी मगाशी सांगितले तसे पहिल्या लाईनमध्ये जे स्मॉल लेटर्स दिलेले आहेत ते पहिल्या 3 लाईन्समध्ये काढलेले आहेत बघा, जे वरती गेलेले आहेत, बरोबर. दुसऱ्या लाईनमधले जे लेटर्स आहेत ते खाली आलेले दिसत आहेत आपल्याला, बरोबर. आणि तिसऱ्या लाईनमधले जे लेटर्स आहेत, तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमधले लेटर, ते सगळेच्या सगळे मध्ये काढलेले आहेत, हे लक्षात घ्यायचे आहे. त्यामुळे हे प्रॉपरली तुम्ही यांचा सराव करायचा आहे. BDFHKLT. तर ही अक्षरं वरच्या 3 लाईन्समध्ये काढली पाहिजेत, 1 2 3 लाईन्समध्ये काढली पाहिजेत. त्याच्यानंतर GJPQY ही अक्षरं खालच्या 3 लाईनमध्ये काढली पाहिजे, म्हणजे 2 नंबरची लाईन, 3 नंबर आणि 4 नंबरच्या लाईनमध्ये काढली पाहिजेत. आणि त्यानंतर बाकीची जी सगळी आहेत, जी छोटी छोटी लेटर्स आपल्याला पाहायला मिळतात, ACEIMNOTRSUVWXZ, तर ही सर्व मधल्या 2 ओळींमध्येच काढली पाहिजे. तर हा सराव आपण इथे करायचा आहे आणि जितका याचा सराव करणार मित्रांनो, तेवढं तुमचं लेखन जे आहे ते शुद्ध होणार आहे किंवा अचूक होणार आहे, प्रमाणबद्ध होणार आहे. कारण तुम्ही जर एखादा शब्द, सपोज आता मला बॅट हा शब्द आहे, तुम्ही जर समजा तो बॅट हा शब्द इथंच असेल, हेच बसला एवढं छोटंसंच, तर तो प्रॉपरली दिसणार नाही, बरोबर ना. तर तो जशा नियमानुसार आहे तो तसाच काढला पाहिजे. B असं आलं पाहिजेत, A असं आलं पाहिजे, T असं आलं पाहिजे, बरोबर. तर त्यामुळे या अक्षरांचा जास्तीत जास्त सराव आपण करायचा आहे. चला, तर आजचा हा जो पहिल्या दिवसाचा होमवर्क आहे किंवा अभ्यास आहे, तो अशा पद्धतीने आपल्याला अल्फाबेट्सची ओळख आहे आणि मुख्यत्वे म्हणजे अल्फाबेट्स कोणत्या लाईन्समध्ये काढलात त्याची ओळख आहे. तर याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. चला, आता आपण आपला गणिताच्या आजच्या दिवसाच्या अभ्यासाकडे बघूया. चला, तर इयत्ता 4थी गणित सेतू अभ्यास आणि आजचा दिवस आहे पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवसाचा विषय आहे भौमितिक आकृत्यांची ओळख. भौमितिक आकृत्या, जे वेगवेगळे आकार आपल्या गणितामध्ये वापरले जातात, त्या भौमितिक आकृत्या असं त्यांना म्हटलं जातं. तर इथं आपल्याला सुरुवातीला एक उदाहरण दिलेलं आहे बघा, ज्याच्यामध्ये पहिला आकार दिलेला आहे चौकोन. इंग्रजीत याला क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात मित्रांनो, फक्त तुमच्या माहितीसाठी मी इंग्रजी नाव सुद्धा सांगतोय, याला क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. तरी बघा इथं आपल्याला जे सर्व चित्र दाखवली आहेत ती सगळीच्या सगळी चित्र ही चौकोन आहेत. बघा या ठिकाणी आपल्याला कॅडबरी दाखवलेली आहे, बरोबर ना. या ठिकाणी आपल्याला दरवाजा दाखवलेला आहे, इथे आपला कॅरम बोर्ड आहे, इथे आपला ग्रीन बोर्ड आहे. तर हे सगळे जे आहे ते चौकोनी आकाराच्या वस्तू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या घरामध्ये, शाळेमध्ये, परिसरामध्ये अनेक चौकोनी आकाराच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. तर याला चौकोन असं म्हणतात. काय म्हणतात? चौकोन असं म्हणतात. नेक्स्ट आहे बघा दुसरा आहे त्रिकोण. तर आपल्या आजूबाजूला परिचयाच्या वस्तू इथे दाखवलेल्या आहेत बघा, ओळखतात का बघा तुम्हाला? तर हा आहे समोसा, जो त्रिकोणी आकाराचा असतो. परफेक्ट त्रिकोणच असला पाहिजे असं काय नाही मित्रांनो, पण साधारणतः त्रिकोणी आकाराचा असतो. तर इथे बघा आपल्याला हा एक पिझ्झाचा तुकडा दिलेला आहे बघा, हा एक पिझ्झाचा तुकडा दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हे आहे आपलं कलिंगड, कलिंगडाची एक फोड दिलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या सगळ्या ज्या खाण्याच्या वस्तू आहेत त्या त्रिकोणी आकाराच्या असलेल्या पाहायला मिळतात. ओके, पुढे आहे बघा वर्तुळ. आता मित्रांनो त्रिकोणाचं इंग्रजी नाव सांगायचं राहिलं की त्रिकोणाला ट्रायंगल असं म्हणतात, इंग्रजीमध्ये ट्रायंगल असं म्हणतात. पुढे आहे बघा मित्रांनो वर्तुळ, इंग्रजीमध्ये याला सर्कल असं म्हणतात. आणि वर्तुळाकृती सुद्धा अनेक वस्तू इथे दिलेल्या आहेत बघा. या ठिकाणी घड्याळ दिलेले आहे, या ठिकाणी एक रिंग टाईपची वस्तू दिलेली आहे, इथंही एक रिंग दिलेली आहे बघा. या ठिकाणी आय थिंक हा आरसा असावा मला वाटतंय, आरशाची ही कडेची बाजू दाखवलेली आहे. आणि इथं सुद्धा एक रिंग दाखवलेली आहे. ही रिंग आपण बऱ्याचदा खेळण्यासाठी वापरतो. आपल्याकडे नवीन खेळाचं साहित्य आलेलं आहे, त्याच्यापासून आपण अशी ही रिंग बनवतो बघा, बरोबर ना. तर हे ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या वर्तुळाकृती वस्तू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला आजूबाजूला आपल्या शाळेत, घरामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. तर ह्या 3 आकार इथे आपण बघितलेले आहेत. आता इथे मित्रांनो एक आपल्याला आकृती दिलेली आहे आणि ती कृती तुम्ही पूर्ण करायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक घराचं चित्र दाखवलेलं आहे आणि ते घराचं चित्र वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांनी तयार झालेलं आहे बघा. वेगवेगळ्या आकृत्या बघायला मिळतात. इथं वर्तुळ आहे, त्रिकोण आहेत, हा एक मोठा त्रिकोण आहे, हा इथे एक चौकोन आहे ज्याला आयत असं म्हणतात, इथे हा चौरस आहे, स्क्वेअर ज्याला म्हणतो, बरोबर ना. हा सुद्धा एक चौकोनच आहे, पण या चौकोनाचं नाव आहे
चौरस, बरोबर ना. तर हा आयत आहे, इथे आयत आहे, तिथे आयत आहेत, हा चौरस आहे बघा. तर हा सुद्धा चौरस आहे, हा एक आयत आहे, इथे वर्तुळ आहे. तर या सगळ्या वस्तू इथं दिलेल्या आहेत आपल्याला आणि त्या दाखवलेल्या रंगाप्रमाणे आपल्याला रंगवायचे आहेत. आयताला हिरवा रंग द्यायचा आहे, चौरसाला लाल रंग द्यायचा आहे, त्रिकोणाला निळा रंग द्यायचा आहे आणि वर्तुळाला पिवळा रंग द्यायचा आहे. आपण गेल्या वर्षीच्या पुस्तकामध्ये सुद्धा ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. तर आता तुम्हाला जर प्रिंट याच्या मिळाल्या तर उत्तमच आहे, नसतील मिळाल्या तर अशी तुम्ही आकृती ड्रॉ करा, तुमच्या वहीमध्ये तयार करा आणि त्याच्यानुसार कलर्स द्या. चला आता पुढे जाऊया. पुढे आपल्याला भौमितिक आकृतीशी संदर्भात एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सोडवून पाहूया. ज्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, चित्रात दाखवलेल्या वस्तू प्रत्यक्षात घेऊन एका कोऱ्या कागदावर ठेव, वस्तूंच्या कडाभोवती पेन्सिलने गिरव व तयार झालेल्या आकृतीचे नाव तिथे लिह. तर आपल्याला इथे आकृत्या दिलेल्या आहेत बघा. काही आकृत्या म्हणण्यापेक्षा ॲक्च्युअली काही वस्तू दाखवलेल्या आहेत. त्या वस्तू आपण घ्यायच्या आहेत, त्या वस्तू आपण आपल्या वहीच्या पानावर ठेवायच्या आहेत आणि त्या वस्तूच्या भोवती आपण पेन्सिलीने रेषा काढायची आणि त्यानंतर जी आकृती तयार होईल त्या आकृतीचे नाव लिहायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एक बांगडी दाखवलेली आहे. बांगडी ठेवल्यानंतर जर बांगडीच्या भोवती अशी जर कडेनं रेष मारली तर ही आकृती कोणती तयार होणार आहे, वर्तुळ तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, सर्कल म्हणतो. तर इथे आपल्याला हा खोड रबर आहे आणि याच्या भोवती जर आपण अशा रेषा मारली तर आपल्याला ही जी आकृती तयार झालेली पाहायला मिळते ती आहे आयत, बरोबर ना. आयताची आकृती तयार झालेली पाहायला मिळते, ज्याला रेक्टँगल असं इंग्रजीत म्हणतात. इथे बघा आपल्या कंपास पेटीतील ही एक वस्तू आहे, सर्वांनी माहिती असेल, बरोबर ना. तर याच्या भोवती आपण जर आकृती तयार केली तर बघा कोणती आकृती तयार होते, अशा पद्धतीनं हा त्रिकोण इथे तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्रिकोणाला ट्रायंगल असं म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि इथं बघा मित्रांनो, जर आपण अशा पद्धतीनं ड्रॉ केलं तर या ठिकाणी आपल्याला चौकोन पाहायला मिळतो, चौकोन, किंवा यालाच चौरस असंही म्हणू शकतो आपण, कारण बघा याच्या सर्वच्या सर्व बाजू ह्या समान असलेल्या पाहायला मिळतात. याला चौरस असं सुद्धा आपण म्हणू शकतो आणि याचं इंग्रजी नाव आहे स्क्वेअर्स. ओके, चला तर ही ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही पूर्ण करायची आहे. यानंतर मित्रांनो आपल्याला पुढची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, खाली दिलेले भौमितिक आकार ओळख आणि तक्ता पूर्ण कर. तर इथं आपल्याला काही भौमितिक आकार दिलेले आहेत बघा, निश्चित आता तुम्हाला त्यांची ओळख झालेली असेल. आता आपल्याला त्या आकृतीचं नाव लिहायचं आहे आणि त्या आकृत्यांमधील कडांची संख्या लिहायची आहे आणि कोपऱ्यांची संख्या लिहायची आहे. कडा म्हणजे ज्याला इंग्रजीत आपण एज असं म्हणतो, बरोबर ना. जी कडेची बाजू असते बघा, कड म्हणतो ज्याला आपण, तीच कडा. आणि कोपरे म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच, आपण शिकलेलो आहोत कोपरे म्हणजे काय ते. आता बघा मी या ठिकाणी एक पुस्तक तुम्हाला दाखवतो आणि या पुस्तकामध्ये जर आपण बघितलात तर हे आहेत ते कोपरे आहेत, बरोबर ना. यांना कॉर्नर्स म्हणतात, कोपरे म्हणतात. आणि याच्यामध्ये ही जी बाजू आहे हे बघा टोकदार असं आपल्याला पाहायला मिळतं, याला कडा म्हणतात. हा इथे एक कडा आहे, हा इकडच्या बाजूला एक कडा आहे. तशाच कडा तुम्हाला बघा इकडेही पाहायला मिळतील, इकडेही पाहायला मिळतील, बरोबर ना. तुमचा खोड रबर घेतला तर तुम्हाला अगदी प्रॉपरली व्यवस्थित कडा पाहायला मिळतील. तर त्यांना कडा असं म्हणतात, इंग्रजीत त्यांना एज म्हणतात आणि कोपऱ्यांना कॉर्नर्स म्हणतात. चला तर इथं पहिली आकृती काय आहे बघा, आयत आहे. पहिली आकृती आहे आयत, हो ना, आयतच आहे ना, बरोबर ना. आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या एकरूप असतात, समान असतात. ही आणि ही बाजू समान असते, ही आणि ही बाजू समान असते. तर आयत आहे, आयताला कडा किती आहेत बघा, तर ही एक कडा, 2, 3 आणि 4. आयताला एकूण 4 कडा आहेत आणि आयताचे कोपरे किती आहेत बघा, 1, 2, 3, 4. कोपरे सुद्धा 4च असलेले पाहायला मिळतात. पुढे आहे आपली आकृती त्रिकोण. पुढे आहे त्रिकोण, इंग्रजी त्याला ट्रायंगल म्हणतात. याच्या कडा मोजूया आपण. बघा ही एक कडा आहे, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा, एकूण 3 कडा आहेत. आणि कोपरे बघा 1, 2, 3. कोपरे सुद्धा 3 असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढची आकृती आहे चौरस, बरोबर, कारण याच्या 4ही बाजू समान आहेत, चौरस, बरोबर. आणि हा अशाच प्रकारचा आकार असतो, या लक्षात ठेवायचं. तर चौरसाच्या बाजू बघा, चौरसाच्या आपण कडा बघूया आधी. तर ही एक कडा, ही दुसरी कडा, ही तिसरी कडा, ही चौथी कडा. तर एकूण 4 कडा पाहायला मिळतात आणि कोपरे सुद्धा 1, 2, 3, 4. कोपरे सुद्धा 4च पाहायला मिळतात. पुढे बघा आपलं वर्तुळ, ज्याला इंग्रजीमध्ये सर्कल असं म्हणतात. तर वर्तुळाला आता महत्त्वाची गोष्ट आहे की वर्तुळाला कडा किती आहेत. तर बघा मित्रांनो, वर्तुळाला एकच कडा आहे, ही संपूर्ण एकच कडा असलेली आपल्याला पाहायला मिळते. वर्तुळाला एकच कडा आहे आणि कोपरे कुठे दिसतात का बघा वर्तुळात, वर्तुळामध्ये कुठेच तुम्हाला कोपरे दिसत नाहीत. त्यामुळे कोपऱ्यांची संख्या 0 येणार आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. बघा वर्तुळाला एकच कडा असते पूर्ण वर्तुळाची आणि कोपरे 0 असतात. आणि इथे एक पुढची आकृती दिलेली आहे जी तुम्हाला थोडीशी नवीन वाटत आहे, बरोबर ना. ही आकृती जर समजा मी इथं रेषा मारली तर इथं 2 आकृत्या दिसतात बघा तुम्हाला. याच्यामध्ये एक आयत दिसतो आणि आयताच्या डोक्यावर ठेवलेला एक त्रिकोण दिसतो, बरोबर ना. या दोघांपासून ही आकृती इथे तयार झालेली आहे आणि या आकृतीला म्हणायचं आहे पंचकोन. याला म्हणतात पंचकोन. पंचकोन. तर मित्रांनो पंचकोन का म्हणायचं बघा, मग जरा त्रिकोणकडे येऊया. त्रिकोण, कोण म्हणजे कोपरे, थोडक्यात
कोन, बरोबर ना. चौथीला आपल्याला पहिला लेसन आहे कोनावर आधारित, तो तुम्हाला नंतर शिकायला मिळेल कोन कशाला म्हणायचे ते. तर इथे बघा 1 2 3 कोन आहेत म्हणून त्रिकोण. तसंच चौकोन ज्याच्यामध्ये चौरस असतो, आयत असतो, तो चौकोन, त्याचे 4 कोन असतात. तसेच इथं बघा किती कोन आहेत, 1 2 3 4 5 म्हणून याला पंचकोन म्हणतात. 6 असतील तर षटकोन म्हणतात. अशा पद्धतीने ते आपण आकृतीचं नाव घेत जातो. तर इथे हा आहे पंचकोन आहे. याच्या कडा किती मोजा, 1 2 3 4 5 नेहमीप्रमाणे 5 कडा आहेत. आणि याचे याचे कोपरे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 याचे कोपरे सुद्धा 5 असलेले पाहायला मिळतात बघा. तर अशा पद्धतीने आपण हा भौमितिक आकृत्यावर आधारित तक्ता हा पूर्ण केलेला आहे. आता आपल्या याच्यावर आधारित पुढचा जो स्वाध्याय आहे तो इथे बघूया. चला पुढचा भाग आहे आपला सराव करूया. परिसरात आढळणाऱ्या खालील आकारांच्या वस्तूंची यादी कर. तर आपल्या परिसरात आढळणाऱ्या वस्तूंची यादी करायची आहे आकारानुसार. पहिला आकार आहे वर्तुळाकार, बांगडी दिलेला आहे. अजून मित्रांनो मला सांगा तर तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तू या वर्तुळाकार तुम्हाला पाहायला मिळतात तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरी, तुमच्या शाळेमध्ये वगैरे. तर बांगडी तर झालीच आपली. बांगडीनंतर अजून बघा गाडीचं चाक, मोटारीचं चाक असतं, सायकलीचं चाक असतं, ते सुद्धा आपल्याला वर्तुळाकार असलेलं पाहायला मिळतं. तुमच्या शाळेमध्ये खेळाच्या रिंगा असतात, ती खेळाची रिंग सुद्धा आपल्याला वर्तुळाकार असलेली पाहायला मिळते. तुमच्या घरामध्ये जर एखादं घड्याळ असेल तर घड्याळात सुद्धा हे वर्तुळाकार असलेलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर भाकरी असेल, भाकरी सुद्धा वर्तुळाकार असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याला वर्तुळाकार असलेल्या पाहायला मिळतात. अशा वस्तू शोधायच्या आणि त्यांची यादी आपण इथे करायची आहे. पुढे चौरसाकृती वस्तू. चौरसाकृती म्हणजे लक्षात घ्या की ज्याचे चारही बाजूया समान असायला हवेत, चौरसाकृती, स्क्वेअर म्हणतो त्याला. तर चौरसाकृती मित्रांनो काय येतो, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असलेला रुमाल. रुमाल हे साधारणतः म्हणजे जवळपास शक्यतो सर्वच रुमाल हे चौरसाकृतीच असलेले आपल्याला पाहायला मिळतात. काही असतात रुमाल थोडेसे आयताकृती देखील असतात, काही जे जाडवाले असतात बघा ते, पण रुमाल हा जो आहे तो चौरसाकृती असलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अजून चौरसाकृती आपल्याला काय पाहायला मिळतं बघा, तर कॅरमचा बोर्ड, बरोबर ना. कॅरम बोर्ड सुद्धा हा चौरसाकृती असलेला पाहायला मिळतो. तसंच बुद्धिबळाचा पट, जो बुद्धिबळ आपण खेळतो ना, तो जो आपण पट मांडतो असा, तो सुद्धा आपल्याला चौरसाकृतीच असलेला पाहायला मिळतो. त्याच्या सुद्धा चारही बाजू समान असलेल्या दिसतात. अजून जर वस्तू बघितला तर तुम्ही आता घरी बसला असाल तर घरी तुमच्या ज्या फरशीवर बसला असाल ती फरशी, टाईल्स ज्या असतात, बरोबर, टाईल्स ज्या असतात, ज्या डिझाईनवाल्या टाईल्स असतात, त्या टाईल्स सुद्धा चौरसाकृती असलेल्या पाहायला मिळतात. जर साध्या फरशा वगैरे असतील, शहाबादी फरशा, तर त्या मित्रांनो आयताकृती असतात शक्यतो, बरोबर ना. तर तुमच्या घरातील फरशा कशा आहेत त्या पण बघा आणि त्या वस्तू देखील तुम्ही इथे लिहू शकता. तर अशा ह्या चौरसाकृती असणाऱ्या वस्तूंची यादी तुम्ही इथे करायची आहे. पुढे आहे आयताकृती वस्तू. आयताकृती तुम्हाला मित्रांनो असंख्य वस्तू पाहायला मिळतील. तुम्ही आता ज्या मोबाईलवर बघत आहात तो मोबाईल, तुमच्या पुढे पुस्तक आहे ते पुस्तक, तुमच्या हातातली वही, खोड रबर, कंपास बॉक्स, अशा अनेक दरवाजे, खिडक्या, सगळ्या गोष्टी, वर्गातील बोर्ड असेल, अनेक वस्तू ह्या आपल्याला आयताकृती पाहायला मिळतात. त्याची नक्कीच तुम्ही मोठी यादी बनवाल. पुढे आहे त्रिकोणाकृती. त्रिकोणाकृती वस्तू आता कोणकोणत्या असतात, तर एक म्हणजे आपण पॅटीस खातो, ते पॅटीस त्रिकोणाकृती असतं. समोसा त्रिकोणाकृती असतो बघा. त्याचबरोबर अजून जर बघितलं आपण तर चिप्स काही असतात बघा, जे खाला असाल तुम्ही, त्रिकोणाकृती चिप्स असतात बघा, ते देखील आपण नक्कीच खाला असाल, ते त्रिकोणाकृती असतात चिप्स. काही पापड त्रिकोणाकृती असलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा. मार्केटमधून जर तुम्ही आणला असाल तर ते त्रिकोणाकृती पापड देखील आपल्याला असलेले पाहायला मिळतात. अजून जर काही वस्तू तुम्हाला माहिती असतील त्रिकोण आकाराच्या, ट्रायंगल असलेल्या, तर त्या वस्तूंची नावं इथं आपण लिहायची आहेत. चला आता पुढे जाऊया आजच्या पहिल्या दिवसाच्या पुढील भागाकडे. पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघा या ठिकाणी एक टॅनग्राम दिलेला आहे आणि टॅनग्राममधील आकारांचा वापर करून आपल्याला मासा आणि रॉकेट तयार करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा हा एक टॅनग्राम दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण गेल्या वर्षी देखील बघितलेलं आहे. याच्यामध्ये काही नंबर्स दिलेले असतात आणि हा जो टॅनग्राम असतो हा वेगवेगळ्या भौमितिक आकाराने बनलेला असतो. इथं त्रिकोण आहे बघा, हा चौरस आहे, त्रिकोण आहे. इथं हा आयत नाही आहे मित्रांनो, कारण हा तिरपा आहे, लक्षात घ्या. या आकृतीचं नाव वेगळं आहे, याला समांतरभुज चौकोन असं म्हणतात मित्रांनो. ते तुम्हाला पुढे जेव्हा 8, 7, 8, 9वीला जाल तेव्हा तुम्हाला कळेल, पण हा चौकोन आहे. मग तर हे सगळे मिळून एक काय झालेलं आहे, आकार तयार झालेला आहे, ज्याला टॅनग्राम असं नाव दिलेलं आहे. आणि हे नंबर्सनुसार आपण काढायचं आहे, कापायचं आहे आणि त्याच्या जे तुकडे तयार होतील त्याच्यानुसार बघा या ठिकाणी काय काय बनवलं आहे बघा. या ठिकाणी एक मांजर बघायला मिळतं बघा, हा ठिकाणी एक कुत्रा बघायला मिळतो. असे वेगवेगळे आकार तयार केलेले पाहायला मिळतात. असाच तुम्ही हे वापरून तुम्ही मासा आणि रॉकेट तयार करायचं आहे. याच्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत, आईवडिलांची मदत घ्यायची आहे. मासा आणि रॉकेट नक्की तयार करा आणि त्याचे फोटो तुम्ही तुमच्या शाळेच्या ग्रुपवर नक्की शेअर करा. आता पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा भाग आहे आजच्या पहिल्या दिवसातला शेवटचा भाग आहे,
ज्याच्यामध्ये आपल्याला नक्षी तयार करायला सांगितलेलं आहे बघा। तर ठिपक्यांच्या कागदावर चौरस, आयत, वर्तुळ, सरळ रेषा व वक्र रेषा काढून नक्षी तयार करा। तर मित्रांनो आपण रांगोळी करतो की नाही, थोडक्यात इथं आपल्याला रांगोळीच काढायची आहे आणि त्या रांगोळीमध्ये आपल्याला चौरस वापरायचे आहेत, आयत वापरायचे आहेत, वर्तुळ वापरायचे आहेत, सरळ रेषा आणि वक्र रेषा सुद्धा वापरायचे आहेत आणि एक सुंदर नक्षी इथे तयार करायची आहे। बघा आपण प्रयत्न करूया। समजा इथे मी हा चौरस तयार करतो, ओके। त्याच्यानंतर बघा या ठिकाणी मी असा त्रिकोण बनवतो, मी एकाच बाजूची बनवतो। इथं बघा आता इथे असा मी वर्तुळ तयार केला, ओके। आणि इथून मी ओके इथून इकडे लाईन घेतली, अशा पद्धतीने बघा एक वेडीवाकडी अशी नक्षी तयार करायचा प्रयत्न केला। तुम्ही अशा नक्षा व्यवस्थित तयार करा, कसे तयार करा, फक्त थोडीशी सुंदर दिसायला हवी, त्याच्यामध्ये चौरस असायला हवे, आयत असायला हवे, वर्तुळ असायला हवे, सरळ रेषा म्हणजे अशा सरळ रेषा असाव्यात आणि वक्र रेषा म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता वक्र रेषा, बरोबर ना। फक्त ठिपक्यांच्या मधूनच घ्या म्हणजे जेणेकरून ते अतिशय सुंदर दिसेल। तर एक सुंदरशी नक्षी तुम्ही इथे तयार करा आणि ती सुद्धा तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करा, तुमच्या शिक्षकांना नक्कीच दाखवा। चला तर मित्रांनो या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपल्याला भौमितिक आकारांचे दृढीकरण होण्यास म्हणजे त्यांचा सराव होण्यास नक्कीच मदत होणार आहे। आपण सर्कल म्हणजे वर्तुळ बघितलेलं आहे, त्रिकोण बघितलेला आहे, आयत बघितलेला आहे, चौरस बघितलेला आहे आणि त्याचबरोबर पंचकोन देखील आपण बघितलेला आहे। असे वेगवेगळे आपण आकार बघितलेले आहेत, भौमितिक आकार बघितले आहेत। तर या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही सॉल्व्ह करा आणि यांचा सराव नक्की करा। चला तर मित्रांनो आजच्या पहिल्या दिवशी आपण सेतू अभ्यासाचा हा भाग इथे बघितलेला आहे। भेटूया आता उद्याच्या भागामध्ये, दुसऱ्या दिवसाच्या भागामध्ये। थँक्यू व्हेरी मच।